दर्जाची कामं झालीत, अशा संदर्भाने काल आंदोलन या ठिकाणी फाट्यावर झालं. काय सांगाल? काल जे आंदोलन झालं त्या संदर्भात मी आज आपल्याशी बोलतोय. सर्वात महत्वाचं की गेली 2 वर्षापासून जी कामं मंजूर झाली. मंजूर झाल्यानंतर मोठी-मोठी कामं आहे. मग म्हैसवळण ते देवठाण असेल, चिचखांड ते पागीरवाडी सेरंकेला असेल, ही महत्वाच्या मानल्या जाणारे ही महत्वाचे रस्ते आहेत. आता तुम्ही बघताय की चिचखांडमध्ये जवळजवळ 70% काम काँक्रीट रोड झालाय तिथे. शमशेरपूर फाटा ते हायस्कूलपर्यंत काही टप्प्यामध्ये काम पूर्ण होतोय. काँक्रीट रोड आहे. त्याला ती प्रोसेस असते की एका बाजूचा झाला, त्याला एक 30 दिवस क्युरिंग पिरियड दिला, की नंतरच पुढची. कारण शेवटी ह्या त्याच्याशी रिलेटेड टेक्निकल रिलेटेड गोष्टी असल्यामुळे आणि आपल्याकडे सगळी शेती असल्यामुळे बाजूला रस्ता मिळत नाही. नाहीतर तो पूर्ण रोड ट्रॅफिक बंद करून बाजूने डायव्हर्ट पण करता आला असा रस्ता. परंतु शेतकरी तशी काही प्रोव्हिजन देत नाही, म्हणून त्यांना टप्प्याटप्प्याने एक बाजू केल्यानंतर दुसरी बाजू करावी लागते. सर्वात महत्वाची जे काय ॲलिगेशन आहे की निकृष्ट दर्जाचे कामं ही प्रगतीत आहे. कामं पूर्ण झाल्यानंतर जर ती कामं खरंच निकृष्ट दर्जाची होत असेल तर सगळ्या नागरिकांनी सतर्क झालं पाहिजे. कुठं निकृष्ट होतात आणि त्यासाठी ती कामं खरंच त्याच्यावरती टेक्निकल गोष्टी बघून त्याविषयी बोललं पाहिजे. विनाकारण चालू कामामध्ये निकृष्ट आहे की चांगली आहे हे कळत नाही. म्हणून काम पूर्ण झालेलं, मग तुम्हाला सांगतो की तुम्ही चिचखांडीमधला एक पॅच पूर्ण झालेला आहे, ते काम जाऊन चेक करा, त्याच्यावर विजिलन्स करा. किंवा आता जे शाळेकडे जे काम झालेलं आहे, तो एक कॉन्क्रीट रस्ता काही टप्प्यामध्ये पूर्ण झालेला आहे सगळ्या लेअरनुसार, तो चेक करा. पण तो अर्धवट कामाची आपल्याला क्वालिटी कळत नाही. दुसरा प्रश्न जो आहे की कामं दिरंगाईने सुरू आहे किंवा लेट सुरू आहे, हे कारण एकदम बरोबर आहे. याचं कारण असं की गेले 9 महिन्यापासून जी कामं सुरू आहे, आज ती लोकांची काही 30% कामं पूर्ण झाली, 40% कामं पूर्ण झाली. परंतु शासनाकडे वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे वळवल्यामुळं आज विकास कामांसाठी शासनाकडे तेवढी तरतूद नाही, म्हणून शासनानेच त्या कामांना एक्सटेन्शन दिलेलं आहे. जे काम 1 वर्षात पूर्ण करायचं त्याच्यासाठी 2 वर्ष कालावधी शासनाने दिला. का? की शासनाकडे पैसे नाही. गेल्या 9 महिन्यापासून ही आपल्याकडे मी कागदपत्र देतोय की आम्ही स्वतः सगळ्या लोकांची की शेवटी ह्या विभागातली कामं होणं हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे की एवढ्या दिवसानंतर ह्या विभागामध्ये म्हणजे मला अभिमानाने सांगावं लागेल की शमशेरपूर गटामध्ये अकोल्यातल्या सर्व गटांपेक्षा जास्त निधी आलाय. फक्त वेळ लागतोय का ते पूर्ण होण्यासाठी. साधारणतः 270 कोटी रुपयाचा निधी ह्या शमशेरपूर गटामध्ये एकट्या शमशेरपूरमध्ये आलाय. आणि म्हणून आमदारांनी परवा मंत्री महोदयांची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये अकोल्याच्या पर्टिक्युलर फक्त शमशेरपूर गटाचीच मीटिंग झाली तिथे, अकोल्याची झाली नाही. म्हणजे अकोल्याची मीटिंग बाकीचे सातेवाडी गट असेल, राजूर गट असेल, कुतुळ गट असेल, ह्या विकास कामांवरती बोललं गेलं नाही. फक्त शमशेरपूरची कामं ही दिरंगाईने चालू आहे, निकृष्ट चालू आहे. बरं, हा आरोप करताना मला हे म्हणायचंय की दिरंगाईने का चालू आहे? सरकारकडे पैसे नाही, याचा सगळा पाठपुरावा 9 महिन्यापासून आपण त्या लोकांना निधी दिला पाहिजे. परंतु 100% निधी ती मागत नाही. 10%, 20%, 30% निधी दिला तरी ते कामं सुरू होतील, असं आम्ही सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदयांना आम्ही विनंती केली, त्यांच्या निदर्शनात आणून दिलं. परंतु तुम्ही एक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा पण केला पाहिजे. कामं डिले होतात ह्याच्यासाठी फक्त डिले किंवा तक्रार करून चालणार नाही. त्यांना काय कमी, त्यांना काय अडचणी, त्यांना पैसे आहे का नाही, निधी आहे का नाही, याचा सुद्धा पाठपुरावा करायला पाहिजे. परंतु तसा पाठपुरावा आम्ही केलाय, परंतु शासनाकडे त्याच्याकडे निधी नसल्यामुळं ते पैसे मिळवू शकले नाही. म्हणून सगळे कॉन्ट्रॅक्टर लोक हवालदिल झालेले. काही लोकांनी व्याजाने पैसे घेऊन किंवा बँका काढून 9-9, 10-10 महिने ते काम करताय. त्यांना कोणाला 5 कोटी देणे, कोणाला 10 कोटी देणे, अशा पद्धतीनं देयकं थकल्यामुळं कामं दिरंगाईने सुरू आहे. त्याच्यावरती मंत्री महोदयांनी काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आश्वासित केलंय की आम्ही ह्या अधिवेशनाच्या अगोदर आपल्याला तिकडे जेवढी प्रलंबित देयक आहे ती पाठवा जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो. आणि पावसाळ्यामध्ये कुठेही डांबरी काम करायचं नाही. जी कामं आहे रोड मोटरेबल, आमदार महोदयांनी एक विषय काढला, रोड मोटरेबल करा. रोड 100% कुठेही खड्डा न पडता ती सगळी कामं चांगली करून घ्या आणि पावसाळ्यानंतर त्याची डांबरीकरणाची सुरुवात करा. अशा प्रकारची परवाची बैठक झाली. त्याच्यानंतर असं आहे की जी कामं जे तुम्ही सांगताय की एवढी 270 कोटीची कामं या ठिकाणी मंजूर झाली, ही कामं नेमकी कुणी मंजूर केली, नेमकी काय आमदारांनी म्हणजे जे आरची बैठक त्या ठिकाणी लावली याचा अर्थ आमदारांनी केली का मंजूर?
असं नाहीये. शेवटी ते ह्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून शेवटी त्या मिटिंगला त्यांना बोलवणं अपेक्षित आहे. परंतु ते जी बैठक लागली, ती बैठक मागच्या अधिवेशनात त्यांनी एक प्रश्न तारांकित प्रश्न केला होता, लक्षवेधी केली होती, की माझ्या मतदारसंघामध्ये अशी कामं निकृष्ट दर्जाची होत आहे आणि दिरंगाईने होत आहे, त्या लोकांना काळ्या यादीत टाकावं. आता ह्या समशेरपूर गटातलीच कॉन्ट्रॅक्टरांना काळ्या यादीत टाकायचं त्यांना. मग त्याच्यावरती मंत्री महोदयांनी ती सगळ्या अधिकाऱ्यांकडून त्याचा लेखाजोखा मागितला आणि त्यांना आश्वासित केलं की जर खरंच त्यांच्या चुका असेल तर आपण त्यांना काळ्या यादीत टाकू, पण मला अहवाल मागू द्या. शेवटी अहवाल महत्वाचा आहे. खाली प्रशासनाला अहवाल घ्यावा लागतो. तो अहवाल घेतल्यानंतर ज्या दिवशी मिटिंग लागली त्याच्या अगोदर सगळ्या अधिकाऱ्यांनी तो अहवाल तयार करून मंत्री महोदयाकडे सादर केला आणि त्या अहवालात असं दिसलं की निधी नसल्यामुळे कामं ही संत गतीने सुरू आहे. त्याच्या शासनाकडे निधी नसल्यामुळं शेवटी शासनाची बाजू सुद्धा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्या महायुतीमध्ये आहे आणि म्हणून ही कामं मंजूर होताना तुम्ही जो प्रश्न केला की ही मंजूर झाली, ही कामं महायुतीमध्ये असताना मंजूर झाली. त्यावेळेस आमदार महोदय आणि राष्ट्रवादी ही युतीत नव्हते आणि म्हणून त्यावेळेस काही कामं मंजूर झाली. त्यानंतर ती एकत्र आली. त्यावेळेस स्टँडिंग खासदार लोखंडे साहेब होते आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री राज्याचे म्हणून त्यांच्याकडे धुरा होती आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस आम्ही तो उठाव केला होता त्यावेळेस आम्हाला न्याय देण्याच्या भूमिकेतून आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी, आत्ताचे तत्कालीन उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी हा भरघोस निधी प्रथमच अकोला तालुक्यामध्ये, तुम्ही सुद्धा ते व्हॉट्सअपवर बघितलं होतं, त्यावेळेस जवळजवळ 300-350 कोटी रुपये हा निधी पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर होऊन आला होता आणि म्हणून ती ठीक आहे, लोकप्रतिनिधी म्हणून त्या खासदार साहेबांनी तो पाठपुरावा केला होता म्हणून त्यांचं क्रेडिट ते त्यांना जातं आणि त्यांचा कार्यकर्ता म्हणून मी संपर्क प्रमुख म्हणून तो सगळा पाठपुरावा मी केला म्हणून इथे सगळीकडे आमचं अभिनंदन झालं. लोकांनी आम्हाला सांगितलं चांगली कामं मंजूर झाली आणि ही खंत कुठंतरी लोकप्रतिनिधींना आमच्या वाटली काही ह्या लोकांनी कामं मंजूर करून आणली म्हणून त्या दिवसापासून त्या कामांच्या टेंडर झाले नाही पाहिजे, चौकशा झाल्या पाहिजे. कामं सुरू होण्याच्या अगोदरपासून त्यांनी चौकशा सुरू केल्या. अरे काम तुम्हाला काही स्वप्न पडलं का ही लोक खोटं कामं करणार आहे? विनाकारण त्या लोकांना त्रास देऊन, त्या लोकांवर ॲलिगेशन करून, ती लोक वेठीस धरून ती लोक आपल्याकडेच आली पाहिजे, राजूरला आपल्या घरीच आढाव्याला आली पाहिजे, ह्या उद्देशातून ह्या ज्या तक्रारी आमदार महोदयांनी केल्या त्यांचा उद्देश एकच आहे की प्रशासनातून तुम्ही विरोधकांना कसा त्रास देता येईल, ते विरोधक कोणाचे कॉन्ट्रॅक्टर असू, कोणाच्या मर्जीतले असू किंवा कोणाचे असू, त्या लोकांना नेस्ताभंग करण्यासाठी प्रशासनाचा वापर करून चौकशा लावणे, बाराभानगडी करणे, प्रशासनाला विजिलन्स लावणे, त्यांना खोटे अहवाल तयार करायला लावणे आणि त्यांना त्रास देणे, मग ते काही करून त्यांची ज्यावेळेस आर्थिक कोंडी होईल त्यावेळेस ते आमदाराकडे येतील, अशा भावनेतून ह्या आमदारांनी त्या लोकांच्या चौकशा लावल्या. प्रशासनाने जो काय अहवाल आहे तो दिलाय. त्याच्यामध्ये काही लोक दोषी पण असतील, 100% दोषी असतील. त्याच्यावर आम्ही पण सांगितलं का मंत्री महोदयांना का त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे साहेब, 100%. परंतु जे दोषी नाहीये किंवा ते ज्यांनी दोष केलेले नाही त्यांना तुम्ही विनाकारण त्रास होईल असं करू नका. त्यांचे चौकशी अहवाल बघा आणि त्याप्रमाणे पुढील त्यांना कामं पूर्ण होण्यासाठी त्यांना निधी द्या. जी काय खराब कामं असेल त्यावर्षी नक्कीच कारवाई झाली पाहिजे असं आम्ही त्या मीटिंगमध्ये आमचं म्हणणं मांडलं. तालुक्यामध्ये एवढी कामं सुरू आहेत आणि फक्त इकडचेच लोक ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाका असं ते म्हणतायत. मग याचं कारण काय असेल नेमकं? कारण तालुक्यात सगळीकडे कामं चालू आहेत, ह्याच ठेकेदारांना का बरं? याच्यामध्ये सर्वात महत्वाचा आमदारांचा जो उद्देश आहे फार भयानक आहे की ज्यावेळेस त्यांचा उद्देश साध्य होत नाही त्यावेळेस ते कुठल्याही स्तराला जातात. याच्यातून दिसून आलंय. झालं काय की त्यांना विधानसभेला ह्या विभागाने त्यांना प्रचंड मतच दिले नाही त्यांना आणि मग त्या रोषातून त्यांचं असं म्हणणं आहे की सपोज मी असेल, आमच्या बरोबरची काही पदाधिकारी असेल, यांनी त्यांच्या विरोधात काम केलंय. मग त्यांच्या विरोधात जर काम केलंय तर इकडली कामं रखडले की लोक आमच्यावर ॲलिगेशन करतील म्हणून प्रशासनातून कामं कशी रखडले जातील यासाठी त्यांचा 100% पुरेपूर उपयोग आहे. मग ते कॉन्ट्रॅक्टरांच्या चौकशा लागल्या, चौकशांच्या भोवऱ्यामध्ये ती कामं अजून डिले होतील, त्यांना पैसे मिळणार नाही. त्यांना पैसे नाही मिळाले की ती लोक कामं करणार नाही. कामं नाही केले की लोक रस्त्यावर उतरतील आणि रस्त्यावर लोक उतरले का लोक ॲलिगेशन करतील आणि मग यांना फक्त एकच सांग, तुमच्या इकडल्या लोकांमुळं, पदाधिकाऱ्यांमुळे हे असं होतंय हे सांगण्यासाठी फार मोठं षडयंत्र आमदार हे रचत आहे आणि याचा प्रशासनाला
परवा तर प्रशासनावरती सुद्धा त्यांनी ताशेरे ओढले का तुम्ही सगळी लोक मिली भगत आहे, तुम्ही लोक माझ्या विरोधात काय कांड करताय, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी मंत्रालयात केलं. आम्ही एकदम शांत पद्धतीने बैठक सुरू होती. त्या बैठकीत ॲलिगेशन होत होते. मी त्यांच्या बाजूला, तुम्ही बघितलं, त्यांच्या बाजूलाच बसलेलो होतो. आम्ही जी काय आढावा झाला, त्या ज्या आढाव्या संदर्भात बैठक झाली त्या बैठकीचं आम्ही पोस्ट पण केली. त्याच्यामध्ये आम्ही नाव पण टाकलं त्यांचं की बैठक झाली. शेवटी त्या मंत्रालयामध्ये जी बैठक झाली, तालुक्याचा लोकप्रतिनिधी असणं अपेक्षित आहे ते होते, आम्ही होतो. सगळ्या ज्या लोकांना ॲलिगेशन झालेली होती की तुम्ही निकृष्ट दर्जाचे कामं होता, मंत्री महोदय त्यांच्याशी बोलले, त्यांची बाजू समजून घेतली. मंत्री महोदयांनी सांगितलं, बिलकुल आज प्रशासनाला सांगितलं, जर चुकीचं होत असेल तर कारवाई करा, जर चुकीचं होत नसेल तर कोणा अन्याय जर झाला तर मी खपून घेणार नाही. अशा पद्धतीने माननीय मंत्री महोदयाने प्रशासनाला आदेश दिले. आणि म्हणून हे सगळं होत असताना अशा पद्धतीनं असं राजकारण, प्रशासनामध्ये एखादा आमदार झाला, त्याची सत्ता आली म्हणून विरोधकांना एकदम तुम्ही प्रशासनाच्या माध्यमातून संपवायचा प्रयत्न करणं किंवा त्याला तो अडचणीत येईल, त्याला बर्बाद करायचं, हे अशा वेगळ्या विकृत पद्धतीने जे आमदार प्लॅनिंग करतात, भविष्यात असं प्लॅनिंग त्यांचं मला वाटतं कोणी खपून घेणार नाही. तुम्ही चांगल्या पद्धतीने लोकप्रतिनिधी वागा. तुमची वैयक्तिक कोणाशी दुश्मनी नाहीये. आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडणार आहे, आम्ही आमचं काम करणार, लोकांना आमच्या बरोबर येण्यासाठी आम्ही लोकशाही पद्धतीने आम्ही बरोबर करणार. पण त्यांना लोकशाहीच मान्य नाही, त्यांना हुकुमशाही नाही. कोण दुसऱ्या पक्षात आहे त्याच्याकडे लगेच वाकड्या नजरेनं बघणे. म्हणून अशा पद्धतीनं तो जे राजकारण करतात, खूनचे राजकारण, ह्या तालुक्यामध्ये कोणी खपून घेणार नाही. म्हणून किरण लामटेंना माझी विनंती आहे की तुम्ही खूनचे राजकारण करून, बरं कॉन्ट्रॅक्टर सगळे अकोल्यातलेच आहे, अख्खे महाराष्ट्रातले, ते काय कुठं बांगलादेश पाकिस्तानवरून नाही आलेले. उद्या त्यांना अडचणी आल्या तर शेवटी त्यांच्या घरादाराचा प्रश्न आहे. त्यांनी एवढा मोठा निधी खर्च करून त्यांनी कंपन्या उभ्या केल्या, त्यांना काम घेऊन द्यायचं नाही, त्यांच्या मर्जीतली कामं घेतली नाही म्हणून त्या लोकांना त्रास आहे. त्यानंतर तुम्ही त्या मिटिंगला त्या ठिकाणी होता, तुम्ही त्या मिटिंगचे साक्षीदार आहात. असं आम्हाला समजलं की त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने त्या ठिकाणी काहीतरी लामटेंबद्दल तक्रार केली. काय तक्रार तुम्ही पाहिले? त्यांनी पत्र दिले, ते पत्र मी पण आणलंय की त्यांनी सरळ त्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे की त्यांनी कशा प्रकारचा त्रास दिलाय. त्यांच्या मर्जीच्या विरोधात जाऊन त्यांनी इथं कामं घेतली. ऑनलाईन पद्धतीने निविदा त्यांनी भरून ते ज्यावेळेस ते इथले त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट लागलं त्या दिवसापासून त्यांना ती लोक बोलवत आहे. वाळे नामक त्यांचा जो पी आहे की कार्यकारी अभियंता असेल किंवा सार्वजनिक बांधकामच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगणार, जोपर्यंत साहेबांना भेटणार नाही तोपर्यंत कोणालाही कार्यादेश द्यायचे नाही. परंतु नियमात आहे, नियमात तुम्हाला एकदा टेंडर लागलं तर ते 2 महिन्यात त्याला कार्यादेश देणं आहे. कार्यादेश दिल्यानंतर तुम्ही त्याचं उद्घाटन करा नका करू, ते काम सुरू करणं आहे. प्रशासनाच्या याच्यामध्ये कुठे लिहिलेलं नाही त्याचं उद्घाटन झालं पाहिजे. तुम्ही कायदेशीर कार्यवाही ही प्रशासनाला करावं लागते, त्याला वेळ द्यावा लागतो. आणि म्हणून तो वाळे कायम त्यांना फोन करणार, त्यांचे लोकांना डांबून ठेवलं, त्यांना वाटलं ही बाहेरची लोक आहे, त्यांच्याकडून जोपर्यंत काहीच्या टर्म्स अँड कंडिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला कामं करून देणार नाही, गावगावच्या लोकांना भडकवणे, अशा प्रकारचं त्याच्यामध्ये सगळा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. आणि तोच शिवेंद्रराजे भोसले साहेबांकडे त्यांनी सांगितलं की साहेब आम्हाला किरण लामटे अशा पद्धतीने त्रास देतात. हे पत्र असोसिएशनने दिलं. असोसिएशनने उद्या भविष्यात काय कार्यवाही होईल याचा अजिबातही विचार केला नाही त्या लोकांनी. त्यांना कामं पूर्ण करायचे तरी त्यांनी विचार केला. पण शेवटी त्रास होतोय, त्यांनी पैसे खर्च करून कामं करतायत, त्यांना कामं पूर्ण करून त्यांना त्यांचे पैसे काढणं गरजेचं आहे. परंतु ती कामं चांगलीच करणार आहे. ती कामं चांगली नाही केली तर आपण सुद्धा त्यांच्या बरोबर नाही. मग तुम्ही बघताय की ही लोक एवढी काम करतायत, त्यांची प्रेशर आहे, 10-10, 20-20 कोटीच्या बँका घेऊन ते कामं करताय आपल्यासाठी. शासनाकडे पैसे नाही. आता तुम्हाला सांगतो SK ओले यांची इथं 5-7 कामं चालू आहे, तुम्ही बघताय. ती कामं करत असताना त्यांना हृदय विकाराचा झटका आला, रडत होते ते की त्यांना 100 कोटी रुपये येणे सरकारकडून, आणि तरी पण तुम्ही कोणी फोन करा ते काम करता येते. अशी अनेक कॉन्ट्रॅक्टर आज फोन बंद करून ती फक्त सरकारच्या पैशाची वाट बघताय, घरी थांबत नाहीये. सावकारकीला कंटाळून ती लोक आत्महत्या करतील. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचं देणं सरकारकडे बाकी असताना आपण त्याची भूमिका, आपण या तालुक्यातले आहे, आपण सुद्धा त्यांना समजून घेतलं पाहिजे ना. काम आज ना उद्या होईल, एवढं काय आपल्याला काय आपण लगेच एक्सप्रेसवरून चाललं पाहिजे असंच नाही. परंतु त्या खड्डे तरी पण ते लोक जिथं काही त्रास असेल ते खड्डे बुजवायचं काम करतात. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सरकारला त्रास होऊ नये, लोकांना त्रास होऊ नये,
लोकशाहीच्या माध्यमातून लोकांसारखं कारण ती ही इथलीच आहे सगळी, त्यांचे काम करणारी सुपरवायझर इंजिनियर सगळे अकोल्या तालुक्यातली ही चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स करताय. परंतु पैसे नसेल सरकारकडे तर ते करतील काय? आज त्यांना फोन बंद करून त्यांना अज्ञातस्थळी थांबावं लागतं, कारण देणेदारी सावकारक्या, त्यांना बँका नोटिसा येत आहेत सारख्या. आणि ह्या जाचाला कंटाळून ती उद्या लोक त्यांनी अशीच पत्र दिली की ह्याला कंटाळून उद्या आत्महत्या न हो. ज्या पद्धतीने राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे तशा ह्या व्यावसायिक लोकांच्या सुद्धा आत्महत्या होतील. मोठ्याल्या फिगर आहे. त्यांना अक्षरशः त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ती महिना 2 महिन्यापासून ती आज हॉस्पिटलला तरी कामं सुरू आहे. म्हणजे अशी परिस्थिती ही समजून घेतलं पाहिजे. आपण लोकप्रतिनिधी नाण्याच्या दोन्ही बाजू समजून घेऊन कार्यवाही केली पाहिजे असं मला वाटतं. ह्या पत्रामध्ये तुम्हाला सखोल चौकशी देतो. मी फक्त विषय सांगतो. प्रतिमाननीय श्री शिवेंद्रराजे भोसले साहेब, मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई. विषय माननीय आमदार डॉक्टर किरण लामटे, अकोले विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील विकास कामांची टक्केवारी न दिल्यामुळे कंत्राटदारांना ब्लॅकमेल करत असल्याबाबत. बाकीचा सारांश तुम्ही वाचून घ्या. म्हणजे साहेब तुम्ही आमदारांना टक्केवारी देत नाही म्हणून तुम्हाला त्रास दिला जातो. आता ह्या पत्रात असं आहे, त्या सगळ्यांची त्या सगळ्यांनी पत्र इन्व्हर्ट केले, ती सगळ्या कॉपी तुम्हाला मी देतो. सगळ्यांची तक्रार हीच आहे की आम्हाला त्रास जो आहे प्रशासनाला सुद्धा एवढा त्रास आहे की अशा पद्धतीचा आमदार, ती सगळे म्हणतात अशा पद्धतीचा आमदार आम्ही पाहिलाच नाही. एवढा त्रास, एवढ्या पद्धतीनं, एवढ्या खालच्या स्तरावरती जाऊन जाणे, याला संपवायचं, त्याला संपवायचं, याला काळ्या यादीत टाकायचं. मला सांगा, ह्या सगळ्या लोकांना काळ्या यादीत टाकलं यांनी, 25 लोकांना. यांनी उद्या त्यांच्यावरती कमीत कमी 200 लोक उपजीविका करतात. काळ्या यादीत टाकून काय? तुम्ही काम चांगलं करून घ्यायचंय ना, चांगलं करून घ्या तुम्ही. पण काळ्या यादीत टाकून म्हणजे यांच्याकडे जाऊन भेटलं का तो काळ्या यादीत नाही. आता असोसिएशननी दुसरी मागणी केली की यांच्या बरोबर जे लोक आहे त्यांच्या सुद्धा चौकशा केल्या पाहिजे. आणि ती जी लोक अशी आहे त्यांना त्यांच्याकडे कुठं बाउजर नाही, त्यांच्याकडे कुठं रोलर नाही, अशी एकदम हातावरची लोक, फक्त त्यांना पैसे देतात, त्यांना पैसे पुरवतात म्हणून त्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिलेली आहे. त्या लोकांच्या चौकशा केल्यावरती ते तर आत्महत्याच करतील. परंतु ह्या लोकांनी अजून संयम ठेवलाय, त्यांच्या चौकशा करण्याची मागणी केलेली नाहीये. कारण तो जो वागतोय त्या पद्धतीने ही लोक वागत नाही. अजून आम्ही सगळेजण वागत नाही. आम्ही म्हणतोय ते बिचारे चांगलं, त्यांनी नवीन सुशिक्षित अभियंता आहे आणि त्या लोकांना जर 2 पैसे मिळत आहेत, त्यांचं कुटुंब चाललं. आपण जर त्यांना चौकशाच्या भोवऱ्यात जर टाकलं तर ते बर्बाद होतील, ते लगेच आत्महत्या करतील. म्हणून त्याच्यासारखी विकृतपणा आम्ही करणार नाहीये. आम्ही शासनाला सांगणारे, सगळ्या अधिकाऱ्यांना सांगणारे, चांगल्या पद्धतीनं कामं करून घ्यायचे, विनाकारण कुठल्याही विकास कामामध्ये राजकारण आणलं नाही पाहिजे. अरे मग काल मिटिंग झाली मंत्रालयामध्ये, तुम्ही रात्रीचे 10-11 वाजता लगेच इकडल्या आज पदाधिकाऱ्यांना, काही लोकांना, तुमच्या जवळच्या लोकांना सांगतात रास्ता रोको झाला पाहिजे. मंत्र्यांक मिटिंग झाल्यावर तुम्ही रास्ता रोको करून काय करणार आहे, कशासाठी? परंतु त्याच्यामध्ये फार मोठं षडयंत्र आहे की त्यांच्या विरोधात त्या दिवशीची मिटिंग जी आहे, आमदार महोदयांच्या विरोधात मिटिंग झाली. विरोधात म्हणजे प्रशासनाने बाजू मांडली की साहेब याला पैसे नाही म्हणून ती कामं बंद आहे, पैशाची तरतूद करा, लगेच कामं सुरू होतील. निकृष्ट दर्जाची जी कामं काय असेल त्याबद्दल आम्ही सगळे विजिलन्स असेल त्या सगळ्या चौकशा करून आम्ही ते चांगले कामं करून घेऊ. परंतु ते न करता प्रशासन आपल्याला दाद देत नाही म्हणून अधिकाऱ्यांना त्रास देण्यासाठी लगेच रास्ता रोको. रात्रीतून फोन फिरले, रात्रीतून सांगितलं अरे तो रास्ता रोको कोणाचा? महाविकास आघाडीचा होता? नाही, त्याच्यात महायुतीतले लोकच होते बोलायला. म्हणजे महाविकास आघाडी असा काही तो जो रास्ता रोको असा काही झाला नाही. तो फक्त किरण लामटेंनी काही लोकांना सांगितलं की तुम्ही जाऊन हे करा, आणि या विभागाचं नेतृत्व मी करतोय. मला डॅमेज करण्यासाठी ह्या प्रकारचं षडयंत्र लवकर सुरू केलं. अजून जिल्हा परिषद पंचायत समितीला 4 महिने, हे एवढ्या लवकर सुरू करून टिकल का? नाही टिकणार. हे राजकारण आहे. कुठेतरी कामं घेण्यासाठी स्पर्धा चालू आहे. हो, त्यात ठेकेदार बिलोमध्ये कामं घेत आहे, हो, कमिशन पण देत आहे. हो. जर असं असेल तर हे कामं उत्कृष्ट होतील असं वाटतं. विषय असा आहे की सर्वात महत्वाचं, तो ज्यावेळेस ती निविदा भरतो त्यावेळेस त्याच्यात अटी शर्तीवरती सह्या करायच्या असतात. त्या अटी शर्तीप्रमाणे सह्या केल्या तर त्यांनी ते काम करायचंय. परंतु त्यांनी बिलो घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला पीडब्ल्यूडीच्या कार्यकारी अभियंत्यांनी वर्क ऑर्डर दिल्यानंतर सुद्धा आमदाराला जाऊन भेटायचंय.
आणि आमदारांना इलिगल ज्या गोष्टी असतील टर्म्स कंडिशन फॉलो करायच्या म्हणून लोक ह्या जाचाला कंटाळले. त्याच्या प्रोसिजर फॉलो करायला कोणी तयार नाही. त्याला म्हणून ही जी काल आमची मंडळी होती का बाबांनो याला द्यावं लागतं त्याला लागतं. अहो साहेब तुम्ही त्यालाच विचारा ना कोणाला द्यावं लागतं. तुम्ही सगळे माझ्या बरोबर राहा. निकृष्ट दर्जाचे 100% होणार नाही. आमदारच त्या लोकांना त्रास देतो. तुम्ही सगळी जणी ही ती त्याली व्यावसायिक जी काय कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत तुम्ही त्यांना विचारा कोण त्रास देतं. आम्हाला द्यायचा तर काही प्रश्न येत नाही. आमच्या जवळची आमची कोणी असेल, माझा पुतण्या असेल किंवा माझी जवळचे कोणी लोक असेल, ते जर कामं करत असेल, व्यवसाय करत असेल, 100% त्यांनी नियमाप्रमाणे व्यवसाय केला पाहिजे, त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे. पण त्यांनाही त्रास द्यायचा का? मी आमदार आहे म्हणून त्रास द्यायचा. मी म्हणजे काय नाव लिहून घेतलं काय मतदारसंघ? तुम्ही नाव केला का? 7/12 नाव आलं का अकोले मतदारसंघ किरण लांबटे यांच्या नावावर? अशा महिन्यामध्ये काही ठराविक ठेकेदारांना पैसे आले, अनेक ठेकेदारांचे कामं अपूर्ण होते परंतु त्यांच्या मर्जीतील होते, त्यांनाच पैसे आले. काय सांगा? त्याच्यावर मी पत्र दिलं शासनाला. मुख्य सचिव सोनिक मॅडमला मी पत्र लिहिलं, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं की ह्या कर्तव्यदक्ष आमदारांनी आमच्या सगळ्या राज्यामध्ये जो काही निधी आला आमच्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये फक्त 1.66% 1% निधी आला. आणि जे काही पैसे आले 2-2.5-3 कोटी रुपये जे आले फेब्रुवारीमध्ये, जे 2-2.5 कोटी रुपये आले ते त्याच्याच लोकांना त्यांनी वाटून दिले. नंतर मार्चमध्ये जे आले त्यांची कामच पूर्ण नव्हती, अशा लोकांना त्यांनी पैसे दिले. आणि ही जी रिपोर्टेड लोक आहे, मंगेश केवले असेल, बळवंत शेठ देशमुख असेल, देवराम लांडे असतील, बीटी कडलग असेल, अंबादास भुगे असतील, नंतर बाकीची अनेक लोक आहे अशी ती जी आपली ह्या चिचकान खानचं रस्त्याचं कोण काम करते आपले जाधव असतील, ह्या सगळ्या लोकांनी जे रिपोर्टेड लोक आहेत त्यांना पैसेच नाही आले. पैसे कोणाला आले? अक्षय देशमुख, विवेक बेनके, अशी जी लोक आहे, वाळे, अशी 4-5 लोक त्यांच्या आजूबाजूला फिरतात. त्यांच्या नावावरती त्यांची कामं पण पूर्ण नाही, त्यांना पैसे आले. आता त्यांची पण आपल्याला चौकशी करायची, शासनाला आपण पत्र देणार आहे. यांचं पण बघून घ्या सगळं काय आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी परंतु एकमेव अकोले तालुका असा आहे का तुम्ही बाकी मतदारसंघातही जाताय, फिरताय, अनेक आमदारांशी तुमचे संपर्क आहे, स्वतःच्याच मतदारसंघात चौकशा लावणं किंवा इतके गंभीर आरोप होणं का टक्केवारी घेतो आमदार, पैसे घेतो आमदार, ही इथंच घडते का बाकी मतदारसंघात? बाकीच्या ठिकाणी मग हा पहिलाच प्रकार आहे. ऑन पेपर देणारा हा राज्यातला पहिलाच प्रकार आहे की राज्यातल्या विधानसभा सदस्याची मंत्र्यांक तक्रार झाली का टक्केवारी घेतोय. मला तर ही पहिलीच केस दिसते, अशी ही पहिली केस झाली. जसं संक्षेप विभागात त्यांनी आता आंदोलन केलं असं तुमचं म्हणणं आहे, तसं त्यांच्या मतदारसंघात किंवा त्यांच्या जो जिल्हा परिषद गट वगैरे असेल त्यांच्या भागात चांगले कामं झाले किंवा नाही हे तुम्ही पाहणार का? त्याच्याविषयी आंदोलन हो, आता आम्ही उद्यापासून सातेवाडी, राजूर, कोतुळ, पठार या सगळ्या भागांमध्ये जाणार आणि तिथे पण काम काय रस्त्यांची अडचणी आहे का हे बघितलं पाहिजे ना. आमदारांनी फक्त समशेरपूर गटातलेच मला सध्या तरी असं वाटतं फक्त समशेरपूर गटातलेच काम रस्ते चांगले झाले की नाही त्याविषयी त्यांचं लक्ष आहे, पण त्या बाकीच्या गटांमध्ये लक्ष द्यायला आमदार जातीच नाही. तिकडे आम्हाला जाणं गरजेचं आहे. वाळींच्या नावाची सातत्याने चर्चा, वाळी महाशय कोण आहे आणि ह्या तालुक्यात कुणाच्या जिभेला रक्त लागलंय? सर्वात महत्वाचं मी तर असं म्हणेल की किरण लांबटे ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस आपण सगळेजण बरोबर होतो. आपण सगळ्यांनी 1-1 रुपया या मतदारसंघामधून गोळा करून आपण झोळ्या केल्या त्याच्यासाठी. आणि ती पहिल्या वेळेस निवडून आले त्यावेळेस त्यांच्या गाडी अक्षरशः ती गाडी कुठेही बंद पडायची, कुठेही जात नव्हती, तरी आपण तिथे फिरत होते. लोक म्हणायचे चांगला माणूस आहे, निवडून दिला पाहिजे. आपण सगळ्यांनी निस्वार्थी कामं केले. पण जसं जसं त्यांच्या तोंडाला आर्थिक रक्त लागायला सुरुवात झाली, तुम्ही बघा ना आता ते 50-55 कोटीची प्रॉपर्टी डिक्लेअर करताय म्हणे ते. एक नाही, फॉर्च्युनर असेल, क्रिस्टा असेल, अशा 4-5 गाड्या आहेत त्यांच्या. पत्नीला वेगळी गाडी, वडिलांना वेगळी गाडी, चुलत भावाला वेगळी गाडी, यांना 2 गाड्या, वेगवेगळ्या ठिकाणी प्लॉट, वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी, अशी एवढी मालमत्ता त्याला आली की आज तुम्ही बघा देणग्या देताना सुद्धा 1 लाखाची देणगी, 50 लाखाची कुस्ती, 2 लाखाची कुस्ती. आज ही पैसे मी म्हणतो त्यांनी ऑनलाईन दिलाय. त्यांचा कुठं व्यवसाय नाही, कुठं इन्कम टॅक्स भरत नाही, एवढे पैसे आले कसे? म्हणून मी सांगतो तुम्हाला की त्यांच्या तोंडाला त्यांना माहिती आहे ह्या लोकांच्या. आपण प्रशासनामध्ये
पत्र दिले की प्रशासन यांची बिलं अडवेल, यांच्या चौकशा होऊ नये म्हणून ही लोक आपल्याकडे येतील. आपण त्यांचा उद्देश एकच आहे, ती आली पाहिजे. वाळेंनी त्यांना बोलवायचं, तुम्ही आमदार साहेबांचं क्लिअर करून टाका. आणि म्हणून हा वाळे क्लिअर करायला ठेवलेला आहे. म्हणजे क्लिअर करायचा ह्याचा उद्देश तुम्हाला समजतो काय क्लिअर करायचंय. म्हणून त्याच्या तोंडाला प्रचंड रक्त लागलंय. एवढं रक्त लागलंय की आमदाराला काही गरज नाही, पुढची विधानसभा लढायची त्याला काही आवश्यकता नाही. त्यांनी पुढच्या 10 पिढ्या बसून खातील एवढ्या पद्धतीनं त्यांनी कमवायचा प्रयत्न चालवलाय. पुढे काही होऊ. आणि त्यांनी ते बघितलंय, त्यांना भाकीत दिसतंय की मागच्या वेळेस लोकांनी त्यांना 50,000वरून 5,000 आणलंय. पुढच्या वेळेचं भविष्य त्यांना दिसतंय. त्याच्यामुळं त्यांना काहीच गरज नाही. वाळेंच्या किती तक्रारी होऊ द्या, वाळेच त्यांचा राईट हँड राहणार. वाळेच सगळ्या कलेक्शन करण्यासाठी असतो. म्हणून मी तर तुम्हाला एकच सांगेन की अकोला तालुक्या म्हणजे आमदार हा अकोला तालुक्याचा बिबट्या झालाय सध्या. म्हणजे बिबट्याच्या तोंडाला एकदा जर रक्त लागलं ना, तो कसाही जाणार, तो तिथं ती शिकार करणार. अशा पद्धतीनं त्यांनी भक्षण सुरू केलंय. आणि एवढं मोठं भक्षण सुरू केलंय हे सगळेजण बघताय. प्रचंड पैसा तो कोणाला कोणत्या विभागात. मग मला एक सांगा, सार्वजनिक बांधकाम असेल, इरिगेशन असेल, एवढ्याच विभागाच्या तुम्ही का बैठका घेतात? अरे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे. आज 2 महिन्यापासून या अकोला तालुक्यामध्ये पाऊस पडलाय. आज हातातोंडाशी आलेलं कांद्याचं पीक गेलंय, सोयाबीन पेरता येत नाही, एवढे भाजीपाला आहे. हा भाजीपालाचा एकही पीक आमच्या हातात पडत नाहीये. कर्जमाफी सारखे विषय, लोक शिक्षणासाठी मुलांना ऍडमिशन घ्यायचे, शेतकरी हवालदिल झाले की माझ्या मुलाला आज नीट सगळ्या गोष्टीचे एक्झाम झाल्यानंतर त्यांना ऍडमिशन घेण्यासाठी 10,000 रुपये शेतकऱ्यांका नाहीये. आरोग्याचा विषय लोकांना त्याच्या गावात राजूरमध्ये एवढी मोठी कावेळ झाली. त्या कावेळीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातली एक मुलगी, तिला 40-42 लाख रुपये तिला खर्च झाला. बाकीचे बी अनेक ठिकाणचे जी तिथे कावेळी सारख्या जवळजवळ 3,000 लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे की बाकीच्या ठिकाणी त्यांना ती उपचार घ्यावा लागला. आणि राजूर सारख्या गावामध्ये साधारणतः कावीळ सारख्या उपचार घेण्यासाठी मला वाटतं राजूर गावच्या लोकांचं, त्या जनतेचं साधारणतः मी म्हणतो 5-7 कोटी रुपये खर्च झाला. 2 मुलीचा मृत्यू झाला. हे विषयांना कळत नाही. शिक्षणासारखे आज आमच्याकडे आपल्या आदिवासी भागामध्ये एवढे सॅम असेल, मॅम असेल, एवढे मोठे कुपोषित मुलं त्यांची चौकशी करण्याची आमदाराला कळत नाही. ती शिक्षणासारख्या विषयावरती तुम्ही लावा ना वारंवार बैठका, लोकांना चांगलं वाटेल. लोकांना आज तुम्ही पिढ्या बरबाद होताय. आज शिक्षण घेतलं नाही ते एक पिढी बरबाद होते. पहिल्या काळी काय रस्तेच होते काय? रस्ता एक वेळेस नाही झाला चालेल, पण माझी शिक्षणापासून पिढी बरबाद झाली नाही पाहिजे, हा उद्देश हा आमदारांनी घेतला पाहिजे. हे काहीच नाही. सकाळी उठलं का PWDचे अधिकारी बोलवा, दुपारी इरिगेशनचे बोलवा, संध्याकाळी जलसंधारणचे बोलवा, आणि उरले सोडले संध्याकाळी लगेच प्रकल्पावले 8 वाजेपर्यंत तिथे आहेच हजर. अरे हे काय चाललंय? तुम्हाला सांगतो बाबांनो, त्याला विरोध करायला तालुक्यात कोणीच राहिलेलं नाही. त्याच्या विरोधात कोणीच बोलत नाही. तुम्हाला सांगतो ना, त्याच्या विरोधात लढलेले ना मी म्हणतो कोणीच राहिलेलं नाही. त्याच्यामुळे तो एवढा फोपावत चाललाय, त्याची एवढी ताकद वाढत चालली का तो उद्या कोणालाही बी भक्षण करण्याच्या तयारीत आहे. त्याला विरोधकच ठेवायचे नाही. म्हणून त्याला माहिती इकडे एकमेव मी त्याच्या विरोधात बोलतो ना, त्यांना सगळा मोर्चा समसर उगाटा वळवलाय की यांना थांबवा. त्याची एकच भूमिका, यांना थांबवा. अरे मला पद, जिल्हा परिषद, पंचायत समिती ह्या पदांची गरज नाही तुझ्या विरोधात लढण्याची. आमच्यामध्ये ताकद आहे तुझ्या विरोधात लढायची. आम्हाला काही खायचं नाही, आम्ही चुकीचे नाही, त्याच्यामुळे आम्ही प्रशासनामध्ये सापडणार नाही. आम्ही नीट अँड क्लीनच आहे. आम्ही तुला विरोधच करणार चुकीच्या गोष्टीला. आणि मी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे, सगळ्या अकोला तालुक्यातले, नगर जिल्ह्यातल्या सगळ्या महाराष्ट्रातली जेवढी लोक आहे त्यांना आवाहन केलंय, तुम्ही इथे येऊन ओपन निविदा भरा. या आमदाराला 1 रुपया द्यायचा नाही आणि निकृष्ट दर्जाचे बिलकुल कामं करायचे नाही. चांगले कामं करा. चांगले कामं करून तुम्हाला तुमचं देयक कसं मिळत नाही त्याच्याबरोबर आम्ही. परंतु तुम्ही अजिबातही घाबरून जाऊ नका. जर कोण तुम्हाला बोलवलं यांनी फोन करून मिटिंगला, तर मला सांगा, आपण सगळेजण जाऊ तिथे मिटिंगला. प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलंय त्याच्या घरी जाऊन मिटिंगा घ्यायच्या नाही. आम्ही तिथे कॅमेरा लावायला सांगितले. आता जर एखादा अधिकारी त्याच्या घरी गेला आणि मिटिंग घेतली तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे त्याची. जे काय शासकीय नियमाप्रमाणे शासकीय विश्रामगृहाला बैठका करा. आणि एवढ्या बैठका घ्यायची गरज काय? आठवड्यातून 3-3 वेळा बैठका घेतो. म्हणजे हा फक्त रिकव्हरीचा विषय आहे. रिकव्हरी
याची जी काय टर्म्स अँड कंडिशन किंवा याला लोकांनी ज्या काय कमिटमेंट करून घ्यायच्या आहे, कमिटमेंट केल्या असतील, काही लोकांकडे पैसे नसेल किंवा लोकांनी त्या कमिटमेंट पुऱ्या केल्या नसेल, लोक पैसेच नाही त्याला देतील कुठून, हा प्रश्न आहे. म्हणून लोक खूप त्रासात आहे सध्या. म्हणून याच्याविषयी आवाज उठवणं गरजेचं होतं. नाहीतर हा अशा पद्धतीनं लोकांना कायम त्रास देत राहील. म्हणून आम्ही सगळ्यांना आवाहन करतो, बिलकुलही घाबरून जायचं कारण नाही. नियमात कामं करा. गावगावच्या कमिट्यांनी ते कामं चेक करून घेऊया सगळेजण. चुकीचं काम असेल तर आपण सुद्धा कोणाला पाठीशी घालायचं नाही. परंतु आमदाराची क्वालिटी चेक करायचं, त्याला काय एवढं त्याच्यात कळत नाही. त्यासाठी प्रशासन आहे ना. तू कोण चेक करायला जाणार? तुला काय कळतं? डॉक्टर माणसाला, इंजिनियर क्षेत्रात काय कळतं? काय कळतं? आता आम्ही इंजिनियर, आम्हाला कळतं. आम्हाला डॉक्टरकीमध्ये काहीच कळत नाही. हा डॉक्टर दिला सोडून आणि इंजिनियरचे कामं करायला लागला. हे एकदम चुकीचं आहे. त्यांनी पेशंटच बघावा. तो लोकप्रतिनिधी आहे, त्याच्यासाठी यंत्रणा दिली शासनाने. सार्वजनिक बांधकामच्या म्हणजे रस्ते चेक करायला त्याला एक यंत्रणा दिली, बंधारे चेक करायला एक यंत्रणा दिली, आरोग्य विभागाला एक यंत्रणा आहे, शिक्षणाला एक यंत्रणा आहे. त्यांच्या ज्या हेड ऑफ डिपार्टमेंटला बोलायचं, त्यांना सांगायचं मला हे चेक करून दे, मला याचा अहवाल दे. हा स्वतःचा अहवाल तयार करतो. म्हणजे हा हे का काय, म्हणजे युपीएससी पास झालाय का? म्हणजे फार भयानक आहे. याच्यावरती आवाज उठवणं फार गरजेचं आहे. म्हणून मी आवाज उठवणार, याला अजिबात घाबरत नाही. मी लोकप्रतिनिधी आहे, त्याला रिस्पेक्ट पण तेवढाच देतो आम्ही. परवा बैठक झाली, तुम्ही बघा, बैठकीमध्ये त्याचं नाव टाकलं आम्ही की निधी मागणीबाबत मंत्री महोदय बैठक झाली, त्याच्यामध्ये आम्ही त्याचं नाव टाकलं आणि त्यांनी दुसरीच फेसबुक लाईव्ह केली, यांच्यावरती कारवाई होणार. तो फक्त घाबरतोय, वाघ आला रे वाघ आला. म्हणजे ही लोक सगळे घाबरतील, अरे आमदारांनी फेसबुक लाईव्ह केलं, कशासाठी? कारवाई होणार. कोणावर कारवाई होणार नाही. जर चुकीचं कोणी काम करत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्या मताशी आम्ही सगळे सहमत आहे. आमदार किरण रामटे महायुतीतले आमदार आहेत, आपण शिवसेनेचे नेते आहात. जे 25 लोकांचे जे इंजिनियर आहेत त्यांच्यावर बडतर्फ केलं पाहिजे किंवा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आपल्याही कंपनीचं त्यामध्ये नाव आहे. माझी कुठलीच कंपनी नाही. असं का एवढा रोष? अजिबात नाही. मी विकास काम, मी लोकप्रतिनिधी आहे. मी लोकप्रतिनिधी आणि माझ्या कोणी जवळच्या लोकांचे नावं असतील किंवा माझे जवळचे नसतील बी, जर चुकीचं होत असेल तर त्यांना न्याय कोणी द्यायचा? प्रशासनामध्ये कोणीतरी लीडर लागतो की खरं खोटं काय आहे ते सांगण्यासाठी. उद्या आमदार तिथे गेला, उद्या तिथे मंत्री महोदयांना समजून सांगण्यासाठी किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी एक माध्यम आहे त्यांचं. माझ्यापर्यंत ती लोक काही कोण अन्याय होत असेल, कोणाला अडचण येत असेल तर मी मंत्रालयात जातो, मंत्री महोदयांना सांगतो, साहेब तुम्ही चेक करून घ्या, तुम्ही हे पत्र वाचा, त्याच्यावर खरं असेल तर खरं त्याच्यावर कारवाई करा, खोटं असेल तर त्याच्यावर अन्याय होऊन देऊ नका. एवढ्याचसाठी साहेब मी. साहेब, मग आता हे जे आंदोलन होतात महाविकास आघाडीच्या माध्यमातून, याचा अर्थ आमदार किरण लामटे हे पुरस्कृत करतात का त्यांना? त्यांच्या माध्यमातून आंदोलन करतात का? त्यांना हाताशी धरून आंदोलन करतात? काय म्हणतात? त्यांनाच हाताशी धरून आंदोलन करतात ते 100%. त्याला कसं आंदोलन करता येईल? नाही, त्यांनी यावर रस्त्यावरती येऊन म्हणावं मी आंदोलन करतो. त्यांनी यायला लागत होतं इथं. हा रास्ता रोको त्यांनीच करायला पाहिजे होतं. मग हा, म्हणजे तुमचं मत काय त्याच्यावर? आमचं मतच ते राजकारण विषय, ते राजकारण करतात. ते राजकारण करतात. त्यांचं काम काय आहे? त्या सदस्य आहे ना, विधानसभेचे सदस्य आहे, त्यांनी काय करायला पाहिजे? त्या काय अडचणी आहे, त्या लोकांना निधी मिळत नसेल तर तो निधी त्यांनी देण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. तसं एकही पत्र नाही. आम्ही सगळे खासदार लोखंडे साहेबांच्या माध्यमातून मंत्री महोदयांपर्यंत सगळे पत्रावर केलाय निधी मिळण्यावर. निधी मिळत नसेल तर शेवटी तुम्ही बघितलंय निळवंडे सारखा प्रकल्प किती वर्ष चालला, प्रत्येक वेळेस त्याला निधी कमी पडला म्हणून तो थांबला. सांगवी सारखा प्रकल्प, असे अनेक प्रकल्प आहे की ती प्रकल्प शासनाच्या जी काही मर्यादा असते त्या मर्यादा सुधारित प्रशासकीय मान्यता होऊ द्या किंवा त्याला वाढीव निधी लागू द्या, ती फाईल फिरते, त्याला निधी मंजूर होतो. त्याच्यानंतर जर तो मंजूर झाला नाही तर त्या काळापुरतं ते काम थांबलं जातं. निळवंड्यासाठी मंजूर निधी, त्याच्यानंतर विस्तारीकरण, त्याच्यानंतर त्याच्या वाढीव रकमा, या सगळ्याचा अभ्यास केला तर प्रकल्प 25 ते 30 वर्ष चालला. तो प्रकल्प का चालला? ते काय आपल्या घरचं काम नाहीये. गेलं शेती नांगरली, हरभरा टाकला, शासनाच्या मंजुऱ्या असतात, त्याच्या अखत्यारीतला विषय असतो. कार्यकारी अभियंता असेल, अधीक्षक अभियंता असेल, चीफ इंजिनियर असेल, सेक्रेटरी असेल, मंत्री महोदय असेल, मुख्यमंत्री असेल, त्याला कमिटी असेल, त्याच्यानंतर राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, या सगळ्या अभ्यास करण्याची गरज मला वाटतं मंत्री महोदयांनी, मला वाटतं संबंधित, मला तर असंच वाटतं या सदस्यांनी, आपल्या आमदार महोदयांनी थोडा अभ्यास करून घ्यावा. आणि त्या अभ्यास करून जर घेतला तर मला वाटतं ह्या अडचणी येणार नाही. उगेच कुठेतरी काहीतरी पत्र द्यायचं, नियमाच्या बाहेर जाऊन प्रशासन कोणावरही कारवाई करणार नाही.
नेम जर अवेल न झाली, उल्लंघन झालं तर प्रशासन त्याच्यावर कारवाई करतं. प्रश्न असा आहे की तुम्ही आता नाव घेतलं की विरोधक राहिलेले नाहीये. डॉक्टर किरण लांबटे यांना वैभव पिचड असेल, किरण लांबटे वैभव पिचड असेल, अमित भांगरे असेल, तळपडे असेल, मारुती मेंगल असेल, हे सगळे जण त्यांची विरोधात असतात. कुणी कुठली स्टेटमेंट देताना दिसत नाही. प्रशासनावर तालुक्यात कुठला वचक राहिला नाही. मग ते महसूल असेल, पोलीस प्रशासन असेल, इतर कुणी असेल किंवा आरोग्याच्या बाबतीत तालुक्याची पूर्ण हेळसांड सध्या झाली आहे. ह्या लोकांना जे विरोधक, खरे विरोधक त्यांचे जे आहे, तुम्ही विरोधक म्हणून सातत्याने काम करताय, जनतेची बाजू घेताय, पण ह्या लोकांना तुम्ही काय सांगा? मी या लोकांना एकच सांगेल, मी विरोधक म्हणून मला माहिती आहे, मी त्याच्या विरोधात बोलतोय. तो माझ्या विरोधात जर मी कुठेतरी चुकीचा असेल तो 100% मला तो प्रशासनाच्या माध्यमातून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करील आणि मला तो त्रास देईल, मला तो त्रास होईल. पण मी विरोधक आहे, मला माहिती आहे. माझी काही त्यांनी चौकशी लावू द्या, माझं पुढे काही करू द्या, माझं जर चुकीचं नसेल तर मला याला घाबरायचं काही कारण नाही. पण या उलट मी ते का बोलत नाही मला माहित नाही. अमित भांगरे असेल ते का बोलत नाही, ते कुठेतरी पुढे अडचणीत असेल, पुढे प्रशासनाच्या त्याला भीती वाटत असेल का आपण जर आमदारावर ॲलिगेशन केलं तर आपण अडचणीत येऊ म्हणून बोलत नसेल. माझे आमदार वैभव पिचड साहेब पण त्यांनी पण बोलायला पाहिजे याच्यावरती, या लोकांची बाजू घ्यायला पाहिजे, पण ते बोलत नाही. आता राहिला प्रश्न मारुती मेंगळांचा. मारुती मेंगळांनी विधानसभेत लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी उमेदवारी करायला नव्हती पाहिजे अपक्ष, त्यांच्यामुळे त्यांना फायदा झाला. म्हणजे ती संगनमताने जर राजकारण करत असेल तर त्या गोष्टीवरती त्यांचं कुठेतरी लागेबांधे असतील. मला वाटतं त्यांना संगनमताने काम करायचं असेल कोणाला, म्हणून बोलत नाही. मला जे काही निर्भीड प्रश्न आहे त्याच्यावरती मी त्याच्यावरती जो चुकल तो चुकलच बोललं पाहिजे. त्याच्यामुळे मी काय त्याला मी त्याचा विरोधक आहे आणि भविष्यात त्याचा विरोधक राहणार, म्हणून त्याचा विरोधक मी आहे. त्याचे बाकीचे जे लोक आहेत त्यांचा मी काही विरोधक नाही कोणाचा. मी सध्या फक्त किरण लांबटे ही चुकीचं काम करतात किंवा चुकीच्या पद्धतीनं मतदारसंघात वागतात म्हणून 100% मी त्यांचा विरोधक आहे. ते चांगले वागले तर आम्ही त्यांचे विरोधक नाहीये, पण त्यांनी चांगलं वागलं, त्यांनी बैठक घ्यावा नशी आपल्या सगळ्यांच्या समोर. मी म्हणतो सगळ्या पत्रकारांच्या समोर त्यांनी इथे येऊन बसलं पाहिजे किंवा त्यांनी बोललं आम्हाला काय तुम्ही मतदारसंघाविषयी तुमची भूमिका स्पष्ट करा, आम्ही यायला तयार तिथे. ते येतच नाही. मी पाहून घेईल म्हणतो, तर काय पाहणार तुम्ही? तुम्ही पाहून घेण्याची भाषा, दादागिरीची भाषा ह्या पद्धतीने चालणार नाही. तुम्ही बघितलं म्हणजे जर एखादा लोकप्रतिनिधी चुकीचा वागला, चुकीच्या पद्धतीनं लोकांना ग्रहित धरून वागला, मी मोठी लोक संपताना दिसते. धनंजय मुंडे सारख्या त्यांच्या सगळ्या लोकांनी चुकीच्या पद्धतीनं वागले त्या मतदारसंघामध्ये. लोकांनी त्यांना जे काही चुकीचं वागलं त्याचं त्यांना दिसतंय. आज धनंजय मुंडे एक राज्यातला नेता झिरो करून टाकलाय. ह्याच पद्धतीने हे असे जर वागत असेल तर हे 0 मिनिटात झिरो होतील. तुम्ही लोकांमध्ये राहा, तुम्ही दाखवतात एक, ते लोकात राहतात, पण ते दाखवतात एक आणि करतात वेगळं. दुसरी गोष्ट अशी की काल जी मीटिंग मंत्रालयामध्ये बैठक झाली, शेवटी निर्णय काय झाला नेमका ते काय कळलं नाही. निर्णय असा झाला, शेवटचा निर्णय असा झाला की सगळ्या अहवाल, अधिकाऱ्यांचा अहवाल तयार झाला. अहवालामध्ये असं दिसलं की निधी नसल्यामुळं कामं दिरंगाई होतात. निधी देणं, निधीची तरतूद करणं ही महत्वाचं आहे. तेव्हा मंत्री महोदयांनी ते सगळं जाणून घेतलं की आम्ही निधीसाठी प्रयत्न करू. आदिवासी विभागाला सुद्धा, आदिवासी मंत्री महोदयांना सुद्धा त्यांनी त्या विभागाला सुद्धा पत्रव्यवहार त्या दिवशी झाला आणि सगळं सेक्रेटरी लेवलला की निधीची तरतूद झाली पाहिजे, कामं पूर्ण झाली पाहिजे. आणि त्यांचा दुसरा जो मुद्दा होता की कामं निकृष्ट झाली त्यांना लगेच काळ्या यादीत टाका, परंतु तसं काही फार नाहीये. 1-2-3 लोकांचे काही कामं डिले आहे किंवा कामं सुरू नाहीत, त्याबाबत त्यांची कामांवर थोडीशी कारवाई होईल. अशा लोकांना, काही लोकांना थोड्याशा नोटिसा जातील, त्यांना समज दिली जाईल की तुम्ही काम करणार नसेल तर दुसऱ्या एजन्सीला काम दिलं जाईल. अशा पद्धतीने 1-2-3 लोकांवरती तशी कारवाई होऊ शकते. तसं त्यांचं कमी असेल तर. आता डिटेल अहवाल हा सादर झालेला आहे, परंतु मेन कारण हेच आहे का निधी नसल्यामुळे कामं दिरंगाई होते. निधीची मागणी केलेली त्याप्रमाणे निधी उपलब्ध झाल्यानंतर कामं पूर्ण करा असं मंत्री महोदयांनी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलंय. महायुतीचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे, सगळे घटक पक्ष जे आहेत, शिवसेना शिंदे गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल, भाजप असेल, हे महायुतीचे तिन्ही घटक पक्ष आहेत. आणि आज अकोले तालुक्यामध्ये तुम्ही सुद्धा शिंदे गटात शिवसेनेचं काम करत आहात, लांबटे सुद्धा अजित पवार गटाचं त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करत आहेत. आणि आगामी काळामध्ये जे काही पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, यावेळेस महायुती तालुक्यामध्ये दिसेल का, तेव्हा तुम्ही लांबटेंबरोबर असणार?
हा लांबटे महायुती होणंच देणार नाही ते. पहिली गोष्ट मला वाटत नाही होणे, कारण त्याचं पहिलं तो प्रत्येक वेळेस तो हा नको तो नको, म्हणजे बाकीचे पक्ष सुद्धा याला चालवायला दिले अशा पद्धतीने वागतो. त्यांचे ठरवतील ना, शिवसेनेचे कोणाला तिकीट द्यायचे ते शिवसेना ठरेल, भाजपचे कोणाला द्यायचे ते ठरवेल. पण मला वाटतंय की महायुती आपल्या अकोला तालुक्यात होणार नाही. इथे समविचारी लोक एकत्र येतील आणि लामटेंच्या विरोधात जे असतील त्या बरोबर आम्ही सगळेजण आम्ही तरी आमची भूमिका स्पष्ट आहे. आमचं लामटेंबरोबर पटल असं नाही. आतापर्यंत ज्या काही बैठका झाल्या आमच्या त्याच्यात आमचं कधीच पटलं नाही आणि इथून त्याचे विचारच मला पटत नाही पहिली गोष्ट. आणि त्याचे ग्रास्पिंग पॉवरच नाही त्याला तो काय विचार करतो त्यालाच माहित नाही. तो स्वतःला तुम्ही बघा ना, त्यांच्या पक्षाचे गायकर साहेब असतील, कैलासराव असतील, मोठे मोठे नेते दिग्गज, तो कोणाला विचारत नाही. एकलेचा नारा असतो त्याचा. निर्णय स्वतःच घेणार, मुंबईला एकटाच जाणार. हा ते आता जे 2-4 पोरं ज्यांना कोणी विचारत नाही त्यांना नेते करायला घेतलंय त्यांनी. ती 2-4 कॉन्ट्रॅक्टर संघ घेऊन तेवढी जी काही निधी वसुलीसाठी तेवढ्याच लोकांबरोबर जातो. आम्ही पण 2-2 वेळा जिल्हा परिषद निवडून आलो राव. आम्ही आमच्या मागे काहीतरी असेलच ना. 2-5 लोक तर आहे की नाही आमच्याबरोबर. तो जर कोणाला विचारत नसेल, तो अशा पद्धतीने असेल, तर मला वाटतं महायुती अशक्य आहे तालुक्यामध्ये. दुसरी गोष्ट अशी की मधल्या कालखंडामध्ये मारुती मेंगळ आणि इतर लोकांनी शिंदे शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केला. तुमचा त्यांना विरोध आहे का? माझा बिलकुल विरोध नाही आहे. मला एक सांगा, ज्या वेळेस इथे शिंदे साहेबांनी वेगळा निर्णय घेतला त्यावेळेस आम्ही पहिल्या गाडीत बसणारे आम्ही 2-4 लोक इथं, बरोबर. आणि त्यावेळेस तुम्ही सगळीजण लोक आम्हाला काचावर करून जावं लागत होतं नगरला. एवढा तुमचा आम्ही लोकांना कारण निर्णय वेगळा होता आणि नवीन पक्षाबरोबर जाण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्यावेळेसही मारुती मेंगाळ या सगळ्या लोकांना आम्ही बरोबर कारण त्याला उपसभापती करताना त्याला मोठं केलं राव. त्याला सभापती झाला तो. त्यावेळेस आम्ही त्याच्या बरोबर होतो आणि त्याच्यानंतरही बी त्याला तालुक्यामध्ये मुवमेंट कर, तू चांगल्या पद्धतीने एक चेहरा म्हणून तू काम कर. आणि आमच्या बरोबर त्यांनी खूप धरसोड केल्या. त्याच्या पद्धतीने त्यांनी ते केलं. त्याच्यानंतर मला ते आवडलं नाही त्याचे विचार. ठीक आहे म्हणलं, तू शेवटी त्याचा निर्णय त्याच्याकडे. आणि मग तो मध्ये परत सगळे पक्ष फिरून परत गेला, तो डायरेक्ट गेला, नेता झाला. थोडक्यात आमच्या पक्षामध्ये आला. हरकत नाही, नेता होतो माणूस. टेम्पररी नेता होणं आणि कायम नेता होणं याच्यात फरक आहे. लोक ठरवतील. आमच्या पक्षाबरोबर आला असेल तर प्रामाणिकपणे, जर मी म्हणतो आमच्या पक्षामध्ये आज तुम्ही बघताय, आमच्या पक्षामध्ये जे येतात प्रवेश करतात तिथपर्यंत दुसऱ्या पक्षात होतात, त्यांची तिकडे एकनिष्ठता. आमच्या पक्षात असताना आमच्याची एकनिष्ठ असतील ती सगळी आमची. तेव्हा मारुती मेंगाळ, जी काय गजे, नंतर जगन देशमुख, ही जी काय पक्षामध्ये आले ते पक्षाचं नक्की त्यांनी चांगलं काम करावं. जर दुसऱ्या पक्षांची जर सुपारी घेऊन कोणी आला असेल तर ते आमच्या पक्षामध्ये ते लगेच दिसल. ते जर लोक बोलतात की हा भाजपमधून आलाय तो फोडून पाठवलाय, हा राष्ट्रवादीमधून आलाय तो फोडून पाठवलाय, तसं त्यांच्याकडून अपेक्षित नाहीये. त्यांनी चांगलं काम करावं. त्यांनी शिंदे साहेबांना असं गद्दारी जर केली किंवा त्या पक्षाच्या अशा पद्धतीने दुसऱ्या पक्षाची जर काही जर केलं, इकडे परस्पर जर निर्णय घेतले तर शिंदे साहेब एवढे सोपे नाहीये. ते तशा पद्धतीनं होऊन देणार नाहीये. पक्षामध्ये एकनिष्ठ असणाऱ्या लोकांना आम्ही बरोबर घेऊन काम करू. मी आताच सांगितलं तुम्हाला, किरण लामटेंच्या विरोधात या सगळ्यांनी चांगलं काम केलं. मी तर काही सगळ्या गटांमध्ये उभं राहायला जाणार नाही आणि मला तशी फार अपेक्षा बी नाहीये. यांना सगळ्यांना ज्यांना कोणाला पाहिजे त्यांना आपण मदत करू. माझी मदतीची त्यांना गरज भासत नसेल, ज्यांना मी उभं केलंय ज्यांना भासत नसेल तर त्यांना शुभेच्छा आहे. ते उद्या मी त्यांचं स्वागत करायचाही प्रश्न येत नाही आणि त्यांना विरोध करण्याचाही प्रश्न येत नाही. ते माझे विरोधकच नाही ना. मला सांगा, त्यांना आपण खायला घातलंय ना थोडंफार, ते कसे आपले विरोधक होऊ शकतात? त्याच्यामुळे त्याच्यावरती मला वाटत नाही ते विरोधक आहे. इथं स्थानिक गणित आहे. पक्षाला आम्ही समजून सांगू, इथले स्थानिक गणित आपल्याला बघावं लागतील. स्थानिक लोकांवरच शेवटी आमचं राजकारण सुरू आहे ना. मला या लोकांना विश्वासात घेऊनच काम करावं लागेल. पक्ष तुम्ही बघितलं की 12ला माझ्याकडे मी ज्या पक्षाबरोबर होता, मला 17ला त्या पक्षाने तिकीट दिलं नाही. मी उद्धव साहेबांबरोबर गेलो, मी निवडून आलो. आजही मी पक्षामध्ये काम करतोय. दुसरी गोष्ट अशी की जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे आदिवासींसाठी या ठिकाणी राखीव आहे. आपला मतदारसंघ जो आहे आदिवासींसाठी राखीव आहे.
मग अशा अनुषंगाने आपली काही रणनीती या ठिकाणी ठरली आहे ना किंवा दुसरी गोष्ट अशी की आपले जे काही 6 गट आहेत 12 पंचायत समिती जण आहेत त्या दृष्टिकोनातून तुमची काही चाचपणी 100% माझ्याकडे काय असणार आहे? मी 6च्या 6 गटांची तयारी करून ठेवलेली आहे. 12 पंचायत समितीची माझी तयारी आहे. पक्षाला मी सगळी माहिती पुरवलेली आहे. पक्ष काय निर्णय घेईल